त्यांच्या संघर्षाचा आणि त्यांच्या यशाचा प्रवास त्यांनी त्यांच्या शब्दामध्ये सांगावा. आदरणीय माननीय डॉक्टर श्री सुशील सर. डॉक्टर साहेबांच्या आधी 1 मिनिट फक्त. उत्तम प्रशासक अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, मी आल्यापासून बघतोय मला जेवढं भरभरून तुम्ही प्रेम देत आहे. जर सरांनी म्हटलंय की मी विदर्भातून पहिला धनगर समाजातून झालेला IAS अधिकारी, तर या गोष्टीची मी काहीतरी एवढं मोठं अचीव केलं याची कल्पना मला खरंच नव्हती. माझ्यासाठी फक्त एक एक्झाम होती, मी ते एक एक्झाम दिली आणि ते क्रॅक केली. पण आता कुठेतरी समाजामध्ये वावरताना असं दिसून येत आहे की आपल्या समाजातमधून अशा पोस्टला कोणीतरी पोचलेलं नव्हतं. त्या पोस्टला पोचल्यानंतर माझ्यापासून प्रेरित होणारे खूप जास्त आहेत. माझ्यासाठी मे बी ही गोष्ट फक्त एक एक्झाम होती, पण समाजासाठी ही एक खूप मोठी गोष्ट आहे. जसं मला बाबांनी सांगितलं आधी की असा कार्यक्रम आहे आणि तुला त्या कार्यक्रमाला यायचंच आहे. मी आधी थोडा होतं की नाही माझं बाकी बिझी स्केड्यूल आहे, ट्रेनिंगला जायचं आहे. बाबा म्हटले नाही, समाजाचा आपल्यावर काहीतरी ऋण आहे आणि ते ऋण फेडण्यासाठी तुला या कार्यक्रमाला जावंच लागेल. तर मी माझ्या बाबांच्या शब्दांना मान ठेवून इथं आलेलो आहे. यापैकी मंचावर जेवढे पण उपस्थित आहेत यापैकी बऱ्याच लोकांना मी लहानपणापासून बघित आलेलं आहे. धनगर समाजाचा जेव्हाही कुठलाही कार्यक्रम असायचा तर माझे बाबा मला प्रत्येक कार्यक्रमाला न्यायचे. तो वधूवर परिचय मेळावा असो, गुणवंतांचा समारंभ असो, त्या कुठलाही नंबर जरी असेल तरी लहानपणापासून बाबा मला घेऊन जायचे. रात्रभर त्या गोंधळात मी जागलेलो आहे. मी सगळे नंबर वगैरे बघितलेले आहेत. म्हणून यापैकी मंचावरील बऱ्याच लोकांना मी लहानपणापासून ओळखतोय आणि त्यांच्यासोबत आज स्टेज शेअर करणं म्हणजे माझ्यासाठी पण आणि माझ्या बाबांसाठी पण खूप मोठी गोष्ट आहे. तर औपचारिकता सोडून मी आता माझ्या UPSCच्या जर्नीबद्दल, ज्यासाठी तुम्ही सगळे ऐकण्यासाठी आकृतीनं वाट बघत असतात, तर माझ्या जर्नीपेक्षा माझ्या बाबांचा आई बाबांचा जर्नी थोडा जास्त संघर्षमय आहे. त्यांनी एक बिल्डिंग बांधली, त्यांनी एक फाउंडेशन बांधलं, त्यावर मी फक्त बिल्डिंग बांधलेली आहे. माझ्या बाबांचं मूळ गाव संग्रामपूर तालुक्यात पूर्णा नदीच्या काठावर सावळी हे गाव आहे. 5वी शिकलेला माणूस, माझी आई पण 5वी शिकलेली. फक्त मनात हे होतं की आपण ज्या पराकाष्ठा ज्या आपण कष्ट केले ते आपल्या मुलांनी झेलले नाही पाहिजे आणि यातून जर समोर जायचं असेल तर आपला धनगर समाज आधीच उपेक्षित, आपल्याला रोमॅटिक प्राईस म्हणतात म्हणजे भटकंती करणारा समाज. तर या समाजातून जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर शिक्षण हे एकच असं शस्त्र आहे की तुम्ही समोर जाऊ शकता. हे त्या 5वी शिकलेल्या माणसांनी तेव्हा 1990च्या काळात ओळखलं होतं आणि तेव्हापासून मला 4 मोठ्या बहिणी आहे आणि मी 5वा. तर असं नाही की मुलगा आहे तर मुलांना शिक्षण द्यायचं. माझ्या सगळ्या मोठ्या बहिणींपासून सगळ्यांना एज्युकेट केलं. स्वतः जळगावला आले, त्यांनी जळगावला कापूस उत्पादक सुतगिरणी आहे, तिथं 6 रुपये रोजापासून चालू केलेलं आहे. 6 रुपये रोज बाबाला मिळायचा, आई शेतामध्ये जायची, तिला 4 रुपये रोज मिळायचा. 10 रुपये महिन्याला घरात यायचे आणि त्यापासून आमचं शिक्षण चालू झालेलं आहे. मोठी ताई माझी शिक्षिका आहे आणि 2 ताई माझ्या इथे बसलेले आहेत. दोन्ही पण डॉक्टर आहेत, पुण्यामध्ये प्रॅक्टिस करत आहेत आणि मी 3रा डॉक्टर. आता IAS मध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे. तर या प्रवासात जसं जसं समोर आम्ही मोठ्या होत गेलो, बाबांना समजलं की सुतगिरणीच्या तटपुंच्या पगारावर भागणार नाही. तर म्हणजे माणसाची इच्छा असली तर माणूस काय करू शकतो. त्यांनी जोडधंदा म्हणून शेती नव्हती घरी तर त्यांनी दुग्ध व्यवसाय चालू केला. 1-2 म्हशी घेतल्या, त्या एका म्हशीच्या 7, 8, 10 म्हशी केल्या आणि त्या पूर्ण व्यवसायामध्ये आम्ही सगळे फॅमिली. माझी बहीण इथे बसलेली आहे, रडते तिने स्वतः दूध वाटलेलं आहे, मी पण दूध वाटलेलं आहे. आम्ही 10वी पर्यंत सगळ्यांनी दूध वाटून, शेण काढून सगळं करून घरच्यांना सपोर्ट केलेला आहे. आणि मग असं एक ते कमवा आणि शिका जी सरकारने योजना राबवली ती खूप लेट राबवली. आम्ही ती योजना आमच्या घरातून शिकलेलो आहे. म्हणजे असं असायचं की कुठल्याही एक्स्ट्रा करिक्युलर नवीन जर तुम्हाला एक्झाम द्यायच्या असतील, NTSC असेल, NNMS असेल, कळम सरांना बऱ्याच एक्झाम्स माहिती आहेत. त्या एक्झामची जी छोटी फी राहायची 25 रुपये 50 रुपये, ते फी जरी आम्ही घरी मागितली तर आम्हाला म्हणायचे की हे दुधाचे कॅन घे, हे दूध विकून ये, त्यातून जेवढे पैसे भेटतील त्यातून तू तुझ्या एक्झामची फी भर आणि उरलेले पैसे घरी आणून दे. तशी ही आमची कमवा आणि शिकाची घरी स्कीम चालू होती. त्या स्कीममधून असं झालं 10वी पर्यंत शिक्षण झालं आणि ताईंचं मार्गदर्शन सगळ्यांचं होतं. 10वी मध्ये चांगले गुण मिळाले. पण आधीपासून कुठेतरी होतं की मेडिकल किंवा इंजिनिअरिंग हे तर सगळेच लोक करत आहेत आणि सुदैवाने जळगाव तालुक्यामध्ये अशा चांगल्या शाळा होत्या की तिथं सगळे लोक म्हणजे बऱ्यापैकी एज्युकेशन क्वालिटी होतं. तर काहीतरी वेगळं करायचं की असं असलं पाहिजे की मी पहिला असलो पाहिजे. त्यामध्ये हे आधीपासून माझं असायचं.
तर 7वीमध्ये मी एक पुस्तक वाचलं होतं. तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती असेल, डॉक्टर राजेंद्र माडूळ हे एक कलेक्टर आहेत. त्यांचं एक मी एक स्वप्न पाहिलं एक पुस्तक आहे. ते पुस्तक मला माझ्या जिजूंनी 7वीमध्ये दिलं होतं. ते पुस्तक वाचलं. त्या पुस्तकात आहे की भिल्ल समाजातला एक मुलगा कसा, म्हणजे त्याची आई मोहाची दारू विकायची आणि तरीही त्या माणसाने आधी MBBS झाला आणि नंतर कलेक्टर बनला. तर माझं तेव्हाच एक स्पार्क तयार झाला की हे जर करू शकतात तर आपण का नाही करू शकत. मग मी 10वी झाल्यानंतर चांगले पर्सेंटेज होते, 90% होते. घरच्यांना म्हटलं मला BA करायचं आहे आणि UPSCची परीक्षा द्यायची आहे. तर बाबांनी लगेच ताईंना फोन केला की काय वेळासारखा करतोय, BA करून काय होणार आहे, कसं होणार आहे. मग ताई संध्याताई इथं बसलेली आहे, तिनेच मला सांगितलं की तुला जर UPSCच करायचं आहे पण आपल्या घरची परिस्थिती बघता एक तुझ्याकडे सेफ बॅकअप ऑप्शन असला पाहिजे की तुझ्या करिअरमध्ये जर तू UPSC सक्सेसफुल झालाही नाही, तू फेल झाला तरी तुझ्याकडे पैसे कमावण्यासाठी काहीतरी साधन असलं पाहिजे, पोटपाणी चाललं पाहिजे. मग तिच्या म्हणण्यावरती मी 11वी 12वी अकोल्यालाच केली. इथं RNT कॉलेजला मी 11वी 12वी केली. गावंडे सरांकडे क्लासेस केले आणि माझा पहिल्याच वर्षी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे MBBSला 2014मध्ये सिलेक्शन झालं. मग 2014 ते 2020 मध्ये MBBSचा चांगल्याने अभ्यास केला आणि कुठंतरी एक मागे पडलं होतं की UPSC करायचं होतं पण MBBSचाच हेक्टिक एवढा शेड्यूल राहतो आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमुळे कधी वेळ नाही भेटला. मग 2020ला माझं MBBS संपलं, इंटर्नशिप कंप्लीट झाली आणि घरची परिस्थिती एवढी हलाखीची होती की लगेच माझं रजिस्ट्रेशन पण यायचं बाकी होतं. प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशनच्या बेसिसवर मी ॲज अ मेडिकल ऑफिसर म्हणून पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनला जॉईन झालो होतो. तेव्हा कोरोनाचा काळ चालू होता. कोरोनाच्या काळात ड्युटी करत करत मला ताईंनी परत म्हटलं की तुला कुठेतरी UPSC करायचं होतं. तर अभ्यासाला परत सुरुवात केली. ड्युटी करायची, ड्युटी झाल्यानंतर अभ्यास करायचा, कुठलंही कोचिंग नव्हतं लावलं. त्यांची कोचिंगची फी जवळजवळ 2 लाख रुपये होती आणि ती झेपवण्यासाठी नव्हती. सगळे UPSCला तयारी करायची म्हटलं की दिल्लीला जातात, पण दिल्लीला जाणं शक्यच नव्हतं. दिल्लीला जाऊन तुम्हाला 20,000 महिन्याला लागतात, एवढे पैसे आणायचे कुठं. मग मी 6 महिने जॉब करायचो, जॉबसोबत अभ्यास करायचो आणि जशी पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा आली ते 6 महिने मी रिझाईन करायचो, गॅप घ्यायचो. त्या 6 महिन्यात अभ्यास करून परत एक्झाम द्यायचो. तर असं झालं. मागच्या वर्षी मी इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलो होतो. एकदा UPSCच्या परीक्षेचं स्वरूप मी तुम्हाला सांगतो, बऱ्याच लोकांना माहिती नसेल. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू अशा 3 टप्प्यांमध्ये परीक्षा होते. पूर्व परीक्षेचा फॉर्म जवळजवळ 10 ते 12 लाख लोक भरतात. त्यापैकी 6 ते 7 लाख लोक परीक्षेला येतात आणि पूर्व परीक्षा पास होणारे फक्त 14,000 असतात. 6 ते 7 लाखांमधून फक्त 14,000 पूर्व परीक्षा पास होतात. पूर्व परीक्षा झाली की मुख्य परीक्षा असते आणि सगळ्यात महत्त्वाची असते मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षेमध्ये तुमचे टोटल 9 पेपर असतात, 3-3 तासाचे पेपर. एका दिवसात तुम्हाला 9 ते 12 आणि 2 ते 5 असं एका दिवसात तुम्हाला 6 तास लिहावं लागते. म्हणजे अक्षरशः तुम्हाला पडावं लागते. 7 मिनिटात तुम्हाला 2 पानं लिहावं लागतात. तुम्ही जर 7 मिनिटाचे 7.5 मिनिट जरी केले तरी तुमचा शेवटचा कुठला तरी एक प्रश्न सुटून जाईल आणि तुमचा एखादा प्रश्न जरी सुटला तरी तुम्ही लिस्टच्या बाहेर आहे. तुम्ही IAS बनण्याचं स्वप्न सोडा, तुम्ही लिस्टच्या बाहेर आहे. एवढी टफ कॉम्पिटिशन असते मेन्सच्या एक्झामला. तर माझी ताईच माझ्यासोबत होती पेपरला. मुंबई सेंटर असते मेन्सचा. पहिला पेपर लिहिल्याच माझा जवळपास 30 ते 35 मार्क्सचा प्रश्न सुटून गेले होते आणि मी बाहेर आलो आणि ताईकडे रडलो की आपण ऑलरेडी रेसच्या बाहेर आहे, आपण पुढचे पेपर देऊन पण काही फरक पडणार नाही. ताई म्हटली इथपर्यंत आलोय, होऊन काय होणार आहे, आपण हारणारच आहे, तर देऊन टाक, पूर्ण पेपर तर काय होईल ते बघून घेऊ. अल्टिमेटली असं झालं की माझं सिलेक्शन तर त्या वर्षी झालं नाही, पण मला इंटरव्ह्यू कॉल येऊन गेला. एवढं जवळजवळ 50 ते 55 मार्काचं माझं टोटल सुटलं होतं, तरी पण मला इंटरव्ह्यू कॉल आला होता. तर तिथून एक आणखी जिद्द निर्माण झाली की एवढं सुटून जर आपल्याला कॉल येतोय आणि इंटरव्ह्यूसाठी 14,000 फक्त 2,500 मुलं सिलेक्ट होतात. जर आपण आणखी एखादा मेहनतीनं चांगला अटेम्प्ट दिला एक, तर आपण चांगले पेपर कंप्लीट केले, क्वालिटी वाढवली, तर आपलं डायरेक्ट IAS मध्ये सिलेक्शन होऊ शकेल, हा विश्वास कुठून तरी तिथं जमा झाला होता. मग परत पुढच्या वर्षी ट्राय केला, एक्झाम दिली, पूर्व परीक्षा पास झालो, मुख्य परीक्षेला आलो. 14,000तून परत इंटरव्ह्यूला, यावेळेस पेपर पूर्ण संपले होते, लिहिले होते, 2,500मध्ये आलो. इंटरव्ह्यूला गेलो. 2 एप्रिलला माझा इंटरव्ह्यू होता, ढोलपूर हाऊस दिल्ली येथे इंटरव्ह्यू होतो. इंटरव्ह्यूला त्यांनी बरेच प्रश्न विचारले. 5 मेंबरचं पॅनल बसलेलं असते. त्यांचा सगळे रिटायर्ड IAS IPS ऑफिसर असतात. एका एक्सपिरियन्स जवळजवळ 35 वर्षाची त्यांनी सर्व्हिस केलेली असते आणि त्यांच्यासमोर मी कुठेतरी 26-27 वर्षाचा बसलेला मुलगा होतो. त्यांनी बरेच प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांना मी म्हणजे बऱ्यापैकी सॅटिस्फॅक्टरी आन्सर दिले आणि मग 16 एप्रिलला रिझल्ट आला माझा. 16 एप्रिलला रिझल्टची गोष्ट अशी आहे की मी बाबांनाच पहिला फोन केला, रिझल्ट बघितला आणि 155 रँक होता आणि त्यातून मला एवढं शुअर माहिती होती की मला IAS भेटणार आहे. मी बाबांना कॉल केला, म्हटलं बाबा तुमचा मुलगा IAS झाला, आता त्याला परत एक्झाम द्यायची गरज नाही आहे. तर मंगळवारचा दिवस होता, मला अजूनही आठवते. बाबा हनुमानजीच्या मंदिरात बसलेले होते आणि मागच्या 2 वर्षापासून बाबांचं फक्त हेच चाललंय देवाकडे मागणं
की माझा मुलगा प्रयत्न करतोय, त्याला नक्की यश मिळू दे. बाबा भाऊ झालेले आहे, मी त्यांना सांगू इच्छितो की तुमच्या मुलांनी जे काही अचीव करायचं होतं, 7 पिढ्यांनी जे अचीव केलं असतं ते तुमच्या मुलांनी अचीव केलेलं आहे आणि याच्या मागचं सगळ्यात मोठं योगदान तुमचंच आहे. असं म्हटलं जातं की भूमी शेतमजूर असला तर तो आयुष्यभर कष्ट करतो आणि थोडी 1 एकर 2 एकर जमीन घेतो. त्यांनी जमीन घेतल्यानंतर त्याचा मुलगा त्या 2 एकराची 4 एकर करतो. त्याचा मुलगा कुठेतरी शिकतो आणि शिक्षक बनतो. मग शिक्षकाचा मुलगा डॉक्टर बनतो. डॉक्टरचा मुलगा काहीतरी बिझनेसमॅन बनतो आणि मग सगळं काही फॅमिली सेट झाल्यानंतर या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये कुठेतरी उतरतं की घरी सगळं सेट आहे, आता UPSC करायचं. पण माझ्या फॅमिलीत मी म्हणतो, मी ती रिस्क घेतलेली होती की आपण 0 पासून स्टार्ट केलेलं आहे. बनलो तर हिरो बनू, नाहीतर 0 तर आपण आहे, तिथून परत स्टार्ट करू. माझ्या काही 4 बहिणी आहेत. तुम्ही म्हणाल की माझ्या 4 बहिणी म्हणजे माझ्या 4 पिढ्या आहेत. मोठी ताई शिक्षिका आहेत, त्याच्यानंतरच्या 2 ताई डॉक्टर आहेत. तर त्यांच्या थ्रू मी जो 7 जनरेशनचा 7 पिढ्यांचा गॅप भरून काढायचा होता, त्यांच्या थ्रू भरून काढला आणि मला समजलं होतं की आता आपण डॉक्टर झालेलो आहे. डॉक्टर म्हटल्यावर आपण एक डिसेंट लाईफ तर जगू शकतो, एक मिडल क्लास आपण चांगल्याने क्लिनिक टाकून करू शकतो. आता हाच एक चान्स आहे की इथून मी एवढी जास्त उंचावर उडी मारू शकतो की त्याला आजपर्यंत कोणी अशा यशाला व्यवस्था घातलेली नसेल. आणि जळगाव तालुक्यातून मी पहिला एक IAS आहे आणि आता मला कोणीतरी सांगितलं की विदर्भामधून पहिला धनगर IAS मी आहे. तर हे एवढं मोठं होईल ही नंतरची गोष्ट आहे, पण मला करायचं आधीपासून होतं. मी काही असं कुठल्या भाषणाला वाढून असं काही केलेलं होतं. 7वी 8वीपासून मला फिक्स होतं. मला काल जळगावमध्ये पण एक कार्यक्रम होता. माझ्या लहानपणापासूनचे जे फॅमिली डॉक्टर आहेत ते भाषणामध्ये सांगत होते की या मुलाला मी एकदम लहानपणापासून बघितलेलं आहे, पण हा जेव्हाही माझ्याकडे यायचा तेव्हा हे सांगायचं की सर मला UPSC करायचं आहे. तो 7वीत होता, 10वीत होता, नंतर तो MBBSला गेला, तरी पण त्याच्या मनात तेच. मी त्याला सर म्हणायचे MBBSला असताना की आता MD कशात करायचं आहे. मी त्यांना म्हणायचे डॉक्टर साहेब मला MD नाही करायचं आहे, मला UPSC करून IAS बनायचं आहे. आणि कुठंतरी एवढ्या टफ एक्झाममध्ये, अनप्रेडिक्टेबल एक्झाममध्ये मी IAS झालो. यात माझे जेवढे मेहनत आहे त्यासोबतच माझ्या घरच्यांची मेहनत आणि ईश्वराची कृपा आणि आपल्या समाज बांधवांचं सगळं गुण, या सगळ्यांच्या गोष्टींमुळे ही गोष्ट घडून आलेली आहे. जो म्हणतात की त्रिवेणी संगम म्हणतात, प्रत्येक गोष्ट इझिली घडत नाही. त्या गोष्टी घडण्यासाठी काहीतरी पुण्य केले असतील माझ्या आईबाबांनी, माझ्या बहिणींचे कष्ट असतील, माझ्या बाकी नातेवाईकांचे कष्ट असतील आणि याचं फळ माझ्या स्वरूपात दिसतंय. इथं सगळे जे जमलेले पालक वर्ग आहे आणि बरेच गुणवंत विद्यार्थी ज्यांना आता सत्कार देणार आहे. माझा सेम असाच कार्यक्रम खामगावला असल्यामुळे मला निघावं लागेल, पण जे पण इथं गुणवंत विद्यार्थी बसलेले आहेत त्यांना मी एकच सांगू इच्छितो की तुम्ही फक्त स्वप्न बघा. स्वप्न एवढं उंच बघा. मी असं नाही म्हणत की प्रत्येकाने सरांनी म्हटलं की एक IAS झाला, प्रत्येक जण IAS झालं पाहिजे असं नाही. तुम्ही ज्या पण क्षेत्रात जात असाल, डॉक्टर असाल तर एकदम टॉपचे डॉक्टर बना, इंजिनियर असाल तर एकदम टॉपचे. तुमच्या स्किलला काही तोडच नसला पाहिजे. तुम्ही जर हॉटेलिंगमध्ये करताय तर नंबर 1चे शेफ झाले पाहिजे. तुम्ही जर स्पोर्ट्समध्ये आहे तर इंडियासाठी ऑलिम्पिक घेऊन या, ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल घेऊन या. तुम्ही ज्या पण क्षेत्रात जाताय त्या क्षेत्रामध्ये एकदम टॉपचं करा, कारण की स्काय इज द लिमिट. तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जर गेले तर त्याला ऑपॉर्च्युनिटी एकदम टॉपला भेटणारच आहे. तर जे पण आता गुणवंत विद्यार्थी आहे, फक्त मला एकच सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही असे स्वप्न बघसाल तेव्हा आपल्या फॅमिलीचा थोडा विचार करायचा की आपले फॅमिलीची इकॉनॉमिक कंडिशन कशी आहे, आर्थिक परिस्थिती कशी आहे. त्या परिस्थितीला साजेसं असं की ही परिस्थिती उद्या बदलली गेली पाहिजे म्हणून एक चांगलं बॅकअप ऑप्शन म्हणून ग्रॅज्युएशन करून ठेवा. ते इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, चांगले ग्रॅज्युएशन करा. जर समजा उद्या तुमचं स्वप्न पूर्ण नाही झाले तरी पण तुम्हाला तो पश्चाताप आला नाही पाहिजे की माझ्याकडे अपॉर्च्युनिटी होती, मी माझं स्वप्न तर पूर्ण नाही करू शकतो, पण माझ्यामुळे माझ्या घरच्यांच्या हालअपेष्टा होत आहेत. जर मी मला आजही जेव्हा मला सांगितलं की मला BA करून UPSC करायचं होतं, आज मला त्या गोष्टीवर मला अजूनही चांगलं वाटतं की मला ताईनी बाबांनी चांगलं सांगितलं होतं की तू MBBS कर आणि नंतर UPSC कर. जर मी BA BCom करून UPSC केली असती आणि समजा माझं झालं नसतं आणि घरची कंडिशन अशी बघता आज मला जॉबसाठी बनवून फिरावं लागलं असतं, पण मी MBBS केलं. जर मला UPSC यश जरी आलं नसतं तरी मी कुठेही दवाखाना टाकल्यानंतर एक चांगली लाईफ जगू शकलो असतो. तर जे पण 10वी-12वीचे विद्यार्थी आहेत त्यांना एकच सांगेल, आधी ग्रॅज्युएशन चांगल्याने करा, ग्रॅज्युएशनला चांगल्याने फोकस करा. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही एक एम्प्लॉयबल बनले की आता मला कुठेही नोकरी भेटणार आहे, त्यानंतर अशा क्षेत्रात उतरा. आणि आजपर्यंत जे पोलीस केलेलं नाही आहे ते यश तुम्ही त्या यशाच्या मागे लागा आणि ते तुम्ही साध्य करू शकता. फक्त तुमची प्रयत्नांची पराकाष्ठा त्याला लागणार. तुमचं प्रत्येक ब्लड, स्वेट सगळ्या गोष्टी चेक होतील. तुमची मेंटल ॲबिलिटी, तुम्ही किती तास अभ्यास करू शकता, तुमचे फायनान्शियल क्रंचेस, आर्थिक हालाकी सगळं काही होईल. पण तुमच्या मनात जर इच्छाशक्ती आहे तर तुम्ही त्या सगळ्यांना पार करून एक दिवस ते यश नक्की संपादन करू शकता.
तर मला या मंचावर बोलण्याची संधी दिली याबद्दल मी सर्व मंचाचे आणि धनगर समाज अधिकारी आणि कर्मचारी संघटनेचे पण आभार मानतो. त्याचबरोबर माझे परत एकदा माझे फॅमिली मेंबर, माझे बाबा, माझे बाकीचे नातेवाईक, माझी आई, माझे मामा, मामी, आत्या, या सगळ्यांचा मी खूप जास्त ऋणी आहे. तुम्ही आहे म्हणून तुमच्यामुळे मी आज इथं उभा आहे आणि असेच तुमचे आशीर्वाद माझ्यासोबत आयुष्यभर राहू द्या. धनगर समाजासाठी खूप चांगलं काम करायचे मला आता एक कुठेतरी प्लॅटफॉर्म भेटलेला आहे. या प्लॅटफॉर्मवर मी धनगर समाजासाठी निश्चितच खूप चांगलं काम करेन याचा आशीर्वाद मी घेतो. धन्यवाद. आदरणीय सुभाष भाऊ भिवटे साहेब.